विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग शिपाई गट ड चे पेपर 8 जुलैला संपलेले आहेत। त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचे वारंवार खूप वेगवेगळे प्रश्न येत आहे। संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होणार नाही। त्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ऑन करा आणि नोंदणी व मुद्रांक विभागाचा जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉइन करा। लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। सर्वात पहिला विद्यार्थ्यांचा वारंवार प्रश्न येत आहे की जो नोंदणी व मुद्रांक विभागाचा पेपर झाला आहे त्याची आन्सर की कधीपर्यंत येईल। त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की निकाल कधी लागणार आहे आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ किती लागेल, संपूर्ण माहिती सांगणार आहे। सर्वात पहिल्यांदा पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो। ही परीक्षा घेतलेली आहे IBPS कंपनीने आणि TCS प्रमाणे IBPS कंपनी कोणतीही आन्सर की देत नाही, हे सर्वांना माहीत पाहिजे। आता खूप साऱ्या 90% विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहीत असेल की IBPS आन्सर की देत नाही। डायरेक्टली तुमच्या मार्कांची लिस्ट लावत असते। IBPS आन्सर की येणार नाही। ज्या विद्यार्थ्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी हा प्रश्न मी याच्यामध्ये ॲड केला, कारण विद्यार्थी डायरेक्टली कॉल करत होते आणि आन्सर की कधी येईल विचारत होते। त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न आहे निकाल कधी लागणार। आता निकालाचा फंडा मी तुम्हाला सांगून देतो। पेपर कधी झाले, शेवटचा पेपर किती होता तर 8 जुलैला तुमचा शेवटचा पेपर होता आणि IBPSच्या रूलनुसार IBPS विभागाकडे किती दिवसांमध्ये निकाल देते तर 45 दिवसांमध्ये निकाल देते। म्हणजेच 8 जुलै जुलै ऑगस्ट म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत तरी निकाल येऊ शकत नाही। एक महिना जुलै ऑगस्ट महिन्याच्या नंतरच निकाल येईल। 8 ऑगस्ट नंतरच तुमचा निकाल येईल। एक महिन्याच्या अगोदर 1 महिना 1.5 महिना तर 100% निकालासाठी लागणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचा निकाल आलेला बघायला भेटेल। 8 ऑगस्ट नंतरच, ठीक आहे। ऑगस्टमध्ये 100% निकाल लागूनच जाईल। सध्या निकालाबद्दल तुम्ही काळजी करू नका। IBPS काय करते, 45 दिवसांचा त्यांचा क्रायटेरिया आहे, त्या दिवसामध्ये 45 दिवसाच्या आत विभागाकडे निकाल देईल। कोणाकडे देईल म्हणजे नोंदणी व मुद्रांक विभागाकडे निकाल देईल। मग त्याच्यानंतर नोंदणी व मुद्रांक विभाग ठरवेल की निकाल कधी लावायचा। परंतु सध्या 1 महिना हा प्रश्न विचारूच नका आणि निकाल सध्या लगेच लागू शकत नाही। पावसाळी अधिवेशन देखील चालू आहे, ठीक आहे। त्याचा प्रॉब्लेम येणार नाही, परंतु सध्या लगेच लावणारच नाहीत, ठीक आहे। 1 महिना लागणार आहे, 45 दिवस वाट बघा, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे की कट ऑफ किती लागेल। आता कट ऑफ किती लागेल याच्यावरती मी आधी पण व्हिडिओ बघितला आहे। इथं तुम्ही कॅटेगरी वाईज अर्ज बघू शकता। 1 मिनिट, इथं कॅटेगरी वाईज बघू शकता आणि कोणत्या जागेला किती कॉम्पिटिशन आहे येथे मी दिलेले आहे। परंतु आधीच मी एक कट ऑफचा व्हिडिओ बनवला आहे, तो बघून घ्या। त्याच्यावरती आता पुन्हा एकदा सांगूनच घेतो कट ऑफचा जर व्हिडिओ। माझा हा जो कट ऑफ सांगणार आहे फक्त माझा वैयक्तिक अंदाज आहे। तुमचा अंदाज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे। अर्ज देखील तुम्ही वरती बघू शकता। आता SC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे, महिलांचा देखील पुढे सांगेल। SC कॅटेगरीचा कट ऑफ 172 ते 174 या दरम्यान लागेल, हाही लागणार आहे, कारण SCचे खूप जास्त फॉर्म आहेत। STचा कट ऑफ 168 ते 170 या दरम्यान लागेल। विजयचा कट ऑफ 170 ते 172 या दरम्यान लागेल। NTCचा कट ऑफ 170 ते 172 या दरम्यान लागेल। NTDचा कट ऑफ 170 ते 172 या दरम्यान लागेल। SBCचा कट ऑफ थोडा कमी आलेला तुम्हाला बघायला भेटेल, 168 ते 170 या दरम्यान लागेल। OBCचा कट ऑफ जास्त लागेल, 172 ते 174 या दरम्यान लागेल, ठीक आहे। त्याच्यानंतर SEBCचा कट ऑफ 166 ते 68 168 एवढा लागेल। सर्वात कमी कट ऑफ हा EWSचा लागेल। एका जागेसाठी फक्त 98 मुलांचं कॉम्पिटिशन आहे, 164 ते 168 एवढा कट ऑफ लागेल। आणि त्याच्यानंतर जो हा ओपनचा कट ऑफ आहे 178 ते 180 या दरम्यान लागेल। आता सर्वात पहिल्यांदा जो पॉईंट आहे सांगत आहे तो लक्षात घ्या। हा जेवढा पण मी कट ऑफ सांगितला आहे, अंदाजित सांगितला आहे, माझा अंदाज, तुमचा देखील अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा। याच्यापेक्षा 4 गुण कमी करा महिलांचा कट ऑफ तुम्हाला समजून जाईल प्रत्येक। आता समजा STचा कट ऑफ NTCचा कट ऑफ सांगितला 170, तर त्याच्यापैकी 4 गुण वजा करा आणि महिलांचा कट ऑफ घ्या। OBC सांगितला 172 मधून 4 गुण वजा करा, तो राहील महिलांचा कट ऑफ। आता याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, माजी सैनिकांचा कट ऑफ राहणार आहे 138च्या दरम्यान, 138 ते 140 ते 138 या दरम्यान हा माजी सैनिकांचा कट ऑफ राहणार आहे। आणि जे आहेत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांचा जो कट ऑफ आहे, प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जो कट ऑफ आहे तो 134च्या दरम्यान राहणार आहे। प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त 134। त्याच्यानंतर जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ थोडा जास्त लागतो आजकाल, ठीक आहे। त्यांचा कट ऑफ माझ्या अंदाजित तरी 142 पर्यंत लागलेला तुम्हाला बघायला भेटणार
आहे. जर अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट मिस होऊन देणार नाही ही आपली गॅरंटी आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.